आमच्या मामांचा मुलगा म्हणजे यश आलता आपल्या इथं गणपतीला राहायला. तर आता इशा असा झालाय की आता शाळा त्या चालू झाल्यात, त्यामुळे त्याला आता परत जायची वेळ आलेली. शाळा भागाला सोडायला मला जायचं होतं आणि आद्रीजाला बांबड्यापर्यंत घेऊन जायचं होतं. मग काय आम्ही घरातनं निघतोय. यशला सोडा चित्रात गेलेलो आणि तिथं मी आईला पण बोलवून घेतलेलं देवळावर यशला न्यायला, कारण का अजून कार्यकर्ता आमचा बारकाच आहे. चित्रात मसोबा मंदिराचं काम चालू आहे, त्यासाठी आपल्याला सोयीच्छेनं पैसे द्यायचे होतं. आईकडे पैसे देतोय जे मंदिराला द्यायचं होतं आणि मी जाता आता बांबड्यातनं बाहेरना पण घेऊन जातोय. आता दुकानात स्टंट असं झालाय की दुकानात नुसती कामं चालू आहेत. आज सेलिंगचं चालू आहे तर बाहेर वेल्डिंगचं चालू आहे. आम्ही सगळं सेलिंगचं काम एजंट पेजन्सला दिलेलं. जर तुम्हाला यांचा नंबर किंवा काही पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, यांचं लोकेशन आणि नंबर भेटतात. आणि आपलं बाहेरचं जे सगळं वेल्डिंगचं काम आहे हे राजू मिस्त्री करतात. जर तुम्हाला ह्या दोघांचा पण नंबर पाहिजे असेल तर मला डीएम करा. दुकानातनं मी आणि अमरदा आलेलो, कारण का आम्हाला इथं स्टीलच्या पाईपा न्यायच्या होत्या तिथे कामासाठी. हे दोन दादा इथं काट्यावर पाईपा टाकत होते आणि यांचं वजन 261 असं काहीतरी झालेलं. मग तिथनं दादानं सगळ्या पाईपा वर घेतल्या आणि सगळं मटेरियल वर बांधून घेतलं गाडीवर. आणि भावनं तुम्हाला एक विषय सांगायचा आहे, तुम्ही जर गाजवलं तरच आपला भाग गाजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जेवढा लाईक आणि शेअर करता येईल तेवढा करा. वेल्डिंगचं सगळं मटेरियल दुकानात सोडतोय त्यावरच पेंटर येतात. मग पेंटरांच्या सोबत जातो सगळा कलर आणायला. आपल्या शावाडीतच महेंद्र ट्रेडर्स असणार आहे या दुकानात आपण आज कलर घ्यायला आलेलो. कलर दिन घेऊन भावानं मी दुकानावर गेलेलो आणि तसंच घरला येऊन झोपलेलो. आणि परत मी आता चाललेलो गाडी भरायला. भावानं व्हिडिओ आवडला असेल तर 100% फॉलो, लाईक आणि शेअर तेवढं मारा लागते.